नमस्कार मंडळी, मी निशांत आवे. निवडक उद्यमीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मागच्या विषयानंतर एक असंच विषय बोलण्यात आला की ह्या स्टार्टअप किंवा फायनान्स रिलेटेड काही शब्द ज्याला आपण लेमॅन टर्म्स मध्ये आपण प्रत्येक निश डोमेन बद्दलचे जे जे काही शब्द असतात त्याला आपण जार्गन्स म्हणतो. तर हे जार्गन्स कधी कधी त्याचा भाऊ वाटतो किंवा त्याचा अर्थ समजत नसतो. आणि मग काहीतरी आपण ऐकत असताना त्याची तर्कसंगती लागली नाही की चुकचुकल्यासारखं वाटतं, असे बरेच प्रकार होतात. तर त्याच्याबद्दल सौमित्र सर आणि माझी चर्चा झाली होती आणि एकतर आमच्या दोघांचंही मत असं पडलं की अ, रोज जो लेमॅन किंवा एक दुकानदार असतो ना, तो ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, फक्त तो ते शब्द वापरत नाही. त्यामुळे आम्हाला इथे आता आज आम्ही त्या विषयावरती जेव्हा बोलणार आहोत तेव्हा त्याचं मूळ आम्हाला असं सांगायचं आहे की ह्याच्यात काय भाऊ करून घेण्यासारखं नाहीये. आपण ते रोजच्या जीवनात छोटा मोठा का होईना धंदेवाला ते करत असतं. फक्त त्याला त्या त्या टर्म मध्ये काय म्हणतात हे कदाचित माहित नसतं. तर तुम्ही काहीतरी कुठे पॉडकास्ट ऐकताना वगैरे अशा टर्म्स आल्या तर तुम्हाला ते काय बोललं गेलेलं आहे त्याची तर्कसंगती लावावी, म्हणून त्याचं मराठीमध्ये त्या सगळ्या ह्याची माहिती असावी म्हणून. आणि दुसरं, ह्याच्यात खूप काहीतरी रॉकेट सायन्स असतं असं आम्हाला कधीच वाटलं नाही. जर आम्ही समजू शकतो तर प्रत्येक जण समजू शकतो. तर त्याच हिशोबाने आजच्या विषयावरती आम्ही बोलणार आहोत. तत्पूर्वी निवडक उद्यमी काय आहे ह्याबद्दल जरा थोडक्यात. काय आहे निवडक उद्यमी? तर हा एक निवडक मंडळींचा ग्रुप आहे जो व्यवसायाला डेडिकेटेड आहे. मराठी समाज जो व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही असं म्हटलं जातं. त्या मंडळींना व्यावसायिक ज्ञानाचा एक रिसोर्स उपलब्ध व्हावा म्हणून ही सगळी खटपट आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही म्हणूनच डॉक्युमेंट करत असतो, अ, म्हणजे लिखित साहित्य किंवा ऑडिओ व्हिडिओ फॉर्म मध्ये. अर्थात ग्रुप फक्त मराठी लोकांसाठी आहे असं अजिबात नाही. डिसेंबर 2023 ला निवडक उद्यमीला 4 वर्ष झाली. सध्या आम्ही 5व्या वर्षात आहोत. पूर्वी सभासद मंडळी दर शुक्रवारी एकत्र भेटायची आणि एक झूम मीटिंग व्हायची. बाकी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही कनेक्टेड असायचो, प्रिडॉमिनंटली व्हॉट्सअपवरती. आता या झूम मीटिंगचं स्वरूप बदलून आम्ही पॉडकास्ट मध्ये कन्वर्ट केलंय, कारण अजून जरा ते व्यापक करता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला जे काही ABCD समजलंय ते पोहोचवता येईल. त्या उद्देशाने हा जरा बदल आहे पॉडकास्ट हा. ह्या व्यतिरिक्त उदयोन्मुख नवउद्यमींना किंवा व्यावसायिकांना आम्ही अ, आम्हाला जे काय समजलंय ते शेअर करतो. मार्गदर्शन असं नाही म्हणत आहे, पण आम्ही त्यांना अगदीच सुरुवातीला ज्यांना जिथे चुका होण्याची खूप जास्त शक्यता असते तर त्यांना ह्या ह्या गोष्टी तुम्ही करू नका एवढं जरूर सांगू शकतो. तर त्या अनुषंगाने एक समुपदेशनही करतो आहोत आम्ही. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहू शकता किंवा आम्ही एकमेकांशी संपर्कात असतो सभासद मंडळी. त्यातलं प्रमुख म्हणजे व्हॉट्सॲप. ह्या माध्यमातर्फे एकमेकांशी कनेक्टेड राहण्याची मात्र एक फी आहे, 3,540 रुपये. जर आपल्यात बदल घडायचा असेल तर आजूबाजूला तशा मानसिकतेचे लोक असावे लागतात आणि त्या उद्देशानेच आम्ही एकेका मंडळींना जोडलेलं आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या व्यवसायात आलेल्या अनुभवांचा आपल्याला फायदा व्हावा. तर असं हे निवडक उद्यमीची कार्यपद्धती आहे. आता मी आजच्या विषयाचं थोडंसं सुतोवाच करायला पण थोडंसं मी सांगितलंय, पण सौमित्र सर जरा इथून तुम्ही पुढे घ्या. थँक्यू. हा म्हणजे तू जे म्हणलंयस त्याच्यात थोडंसं पुढे असं हा. की आपण जो गेला व्हिडिओ पण एक सिरीज चालू आहे ना सध्या, बरोबर. की व्यवसाय फेल का होतात किंवा हो अपयशी का ठरतात लोक, हो किंवा हो हो हो. त्याच्यातली जी सिरीज चालू आहे त्यातलीच एक उपभाग उपभाग असं उलगडत जाणार आहे. आणि हं. व्यवसाय अपयशी का ठरतात हा सुद्धा एका महत्वाच्या विषयाचा भाग आहे. तो म्हणजे व्यवसाय करायच्या आधी काय काय करावं. बरोबर. हे जर आपल्याला माहिती झालं तर खूप सोपं होऊन जाईल असं आमचं सगळं म्हणण्याचा हा हं. चरण आहे सगळं तो असं. तर बरं. त्या चरणातलं उपचरण उपचरणातलं उपचरण. हं. हं. आणि मग गेल्या वेळी जेव्हा फंडिंग याच्याबद्दल आम्ही म्हणजे इनसफिशियंट फंडिंग किंवा फंडिंग याच्याविषयी असलेलं अज्ञान किंवा एकाच सोर्स कडून येणं वगैरे हा जो प्रकार आहे, याच्याबद्दल आम्ही गेल्या वेळी बोललो होतो. तर तुम्हाला ती लिंक वरती कार्ड असेल ते मिळेल किंवा खालती डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतो. गेल्या वेळची लिंक असेल ना ती नंतर फक्त व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर मी टाकीन याच्यामध्ये. तुम्ही दर्शक जोपर्यंत बघतात तोपर्यंत त्यांना ती लिंक खालती मिळून जाईल.
हम्म. तर त्याच्यात फंडिंग बद्दल बोलता बोलता आमच्या लक्षात आलं की याच्यात बरीच परिभाषा आहे. हम्म. जार्गन म्हणजे काय, परिभाषा, त्या त्या व्यवसायाची परिभाषा आहे, तर ती माहिती व्हायला पाहिजे. तर ते बोलता बोलता लक्षात आलं, आणि मग एक व्हिडिओ जो मी निशांतला शेअर केला. ते जवळजवळ 50 टर्म्स आहेत ना काहीतरी, की काय काय. 50-60 टर्म्स आहेत. हो. तर 50-60 टर्म्स या समजून होईस्तोवर आपण हे चालू ठेवायची सिरीज, म्हणजे चालेल. असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि एका व्हिडिओमध्ये सगळ्या 50-60 टर्म्स घेणं अशक्य आहे. हे काय परीक्षा द्यायची नाही आपल्याला, हे समजून हम्म. घ्यायचंय एक 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 करून. तेव्हा आपलं असं वाटलं की एक 5 टर्म करून थांबूया, तर थांबूया आज, तसं काही हरकत नाही. कारण याच्या चालेल. आधी 2 गोष्टी शेअर होणार आहेत आज. एक त्यातली गोष्ट म्हणजे मी शार्क टँक तर तुम्ही बघत असाल, तर गेल्या वेळेची एक एक मी अशीच बघितली होती, आणि मुद्दाम त्याच्यात एक रेकॉर्ड केले की त्याच्यात काय काय जार्गन वर्ड्स वापरले जातात, आणि त्याचा उपयोग आहे ते खूप अर्थपूर्ण वर्ड आहेत. ते अशा उगीच फंडुगिरी म्हणून मांडलेले नाहीत. आणि त्यातला आश्चर्य वाटेल म्हणजे एक जो फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग नाही, फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग, हा व्हिडिओ निशांतनीच आमचा सेकंड पॉडकास्टला घेतलेला आहे. तर त्याची पण मी लिंक तुम्हाला दिन कालती, म्हणजे मराठीत हम्म. आम्ही हे घेतलेले आधी. तर अशा ज्या गोष्टी आहेत ना, तर मी ऍक्च्युली हे युट्यूबवर टाकलं होतं, परंतु त्याला कॉपीराईटचा जरा इश्यू येतोय. तर त्यामुळे मी काय करतो, इथे आता आपण हा हे इथे मी प्ले करतोय तो आता याच्यामध्ये. फक्त आता प्ले केला की परत काय होईल, की परत त्याला कॉपीराईटचा इश्यू यायची शक्यता आहे. अशी एक गडबड आहे थोडीशी. तर त्यामुळे मी फक्त रेफरन्स घेईन, की आपण कुठला व्हिडिओ पाहिला शार्क टँकचा, आणि काय करता आलं, आणि त्यातल्या परिभाषा काय काय आहे, ती मात्र मी इथे तुम्हाला सांगू शकेन. तर मला वाटतं एपिसोड नंबर 43 आहे का 41 आहे सीझन 3चा. तर तिकडे ते कर्नाटकचं एक त्यांनी एक बर्गर सिस्टीम बसवली आहे. बर्गर सिस्टीम नाही म्हणतात त्याला, जे जनावर जी शिरतात शेतांमध्ये, तर त्याच्याकरता शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं आणि जनावर पण मरतात. तर हे दोन्ही होऊ नये म्हणून त्यांनी एक छान सिस्टम बनवलेली आहे. आणि त्याला जो रितेश बन्सल आहे, मला वाटतं ओयोचा रितेश बन्सल ना रे, नितेश ओयोचा अगरवाल. रितेश अग्रवाल, सॉरी रितेश अग्रवाल. रितेश अग्रवालने त्याला 1.5 करोड फंडिंग लगेच तिथल्या दिलं. 75 लाख त्यांनी डेट दिली, इक्विटी आणि दिली. 75 लाख त्यांनी इक्विटी दिली. इक्विटी दिली. तर हे सगळं काय आहे, इक्विटी, डेट, किंवा त्याच्यात ते हे दिल्यानंतर काही म्हणले की तुला कशा क्रेडिट लाईन आहे, तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत, आपल्याला समजायला पाहिजेत नक्की. जर आपल्याला एक म्हणजे उद्योजक, एंट्री लेवलचा उद्योजक करून कसलेला जर व्यावसायिक व्हायचं असेल, तर आपल्याला या गोष्टी आपण स्वतः शिकणं, आपल्या मुलाबाळांपर्यंत पोहोचवणं, आणि आपल्या मराठी समाजाची आपली परिभाषा बनवणं, आपण पण इन्व्हेस्टिंग क्राऊडमध्ये आपण लवकर लवकर समावेश होणं, हे आपल्यासाठी आम्ही एक मोठं खूप समजतो की कर्तव्य आहे आपलं. तर अशा प्रकारे हे शेअर होईल. राईट. तर काही एक 50 ते 60 अशा स्टार्टअप फंडिंग टर्म्स आहेत ज्याच्याबद्दल आता तुम्हाला स्क्रीनवर माहिती दिसत असेल. अ, अगदीच हवं असेल तर ते मी वाचून दाखवतो आणि मराठीत तुम्हाला त्याचं थोडक्यात समजावून सांगायचा प्रयत्न करतो माझ्या अकलेप्रमाणे. आयडिएशन नावातच म्हटल्यासारखं की तुमच्याकडे फक्त सुरुवातीला आयडिया आहे, अजून तुम्ही त्याचं काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस मध्ये रूपांतर केलेलं नाहीये. तुम्ही कोणाशी तरी बोलला, तुम्हाला कुठेतरी गॅप जाणवली आहे आणि तुम्ही तुमच्या ओळखीतल्या किंवा कुठल्या तरी तज्ज्ञ व्यक्तींशी किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींशी त्याच्याबद्दल ब्रेन स्टॉर्मिंग करताय. त्याचं काहीतरी प्रोटोटाईप बनवता येईल का, त्याचं काही पेटंट घेता येईल का वगैरे तुम्ही असा विचार करताय. ती जी एकदम सुरुवातीची जी स्टेज असते त्याला आयडिएशन म्हणतात. आता ह्याच्या अनुषंगाने अजून थोड्याशा गोष्टी एलॅबोरेट करता येतील, पण मुद्दात अजून तुमचं प्रॉडक्ट काही बनलेलं नाही, तुम्ही अजून विचारच करताय, तुमचं ब्रेन चाइल्ड आहे सध्या ते, असा त्याचा अर्थ. हा, फार बोलायची गरज नाही सर, ठीक आहे. काहीच, हा, आणि ते तसं नसतंही, कारण पुढे येतील टर्म्स तेव्हा ह्याचा संदर्भ जोडून सांगतो मी. टार्गेट मार्केट आपण ह्याचं तुम्हाला मुंबईतच व्यवसाय करायचा आहे का, पुण्यात करायचा आहे का, भारतभर करायचा आहे का, भारताच्या बाहेर करायचं आहे का. टार्गेट मार्केटचा अर्थ तुमचा जिओग्राफीशी येतो, तुमच्या डेमोग्राफीशी येतो. तुमच्या डेमोग्राफी जेव्हा मी म्हणतो तेव्हा कुठल्या वयोमानातल्या लोकांसाठी तुमचं प्रॉडक्ट जास्त स्त्री, सुटेबल आहे. पुरुष, मुलं, आबालवृद्ध. हा हा, ते येतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं म्हणजे कुठल्या कस्टमर आणि कुठल्या कस्टमरचा संबंध, त्यांचं काय ऑक्युपेशन आहे, की तुमचं वकिलांना उपयोगी पडणार आहे, डॉक्टरांना, आर्किटेक्टना, इन जनरल सगळ्यांना,
कोणाच्या खिशात कुठल्या ऑक्युपेशन मध्ये जास्त पैसे मिळतात, जे तुमचे प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी तयार होऊ शकतात, ते टेक्नॉलॉजीला ऍक्सेस आहे का, म्हणजे तरुण मंडळी आणि टेक्नॉलॉजीला ऍक्सेस असणारी आणि त्यांचं काहीतरी चांगलं ऑक्युपेशन म्हणजे चांगली मिळकत असणारी मंडळी नवीन माणसाची संकल्पना एक वेळ ट्राय करून बघायला आजच्या घडीला असं म्हणण्याची शक्यता आहे की ते तयार असतात. नाहीतर एकदम ब्रँड कॉन्शियस असे नाही आहेत ती मंडळी. तर हे सगळं तुमचं टार्गेट मार्केट कोण आहे त्याच्याबद्दल येतं. म्हणजे साड्यांची जाहिरात पुरुषांना दाखवून उपयोग नाही किंवा रेडी शोअरची जाहिरात स्त्रियांना दाखवून उपयोग नाही. हे सगळे त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन असतं. दॅट्स टार्गेट मार्केट. ऑडियन्स कोण आहे नाही तुमचं. म्हणजे हे फक्त डेमोग्राफिक्स बद्दल बोललास तू. हा म्हणजे बरंच त्यांनी आता जसं म्हटलंय ना, जिओग्राफिकल लोकेशन, मी हा, इन्कम बद्दल बोललो, एज्युकेशन बोललो, अच्छा ऑक्युपेशन बोललास. बोललो. हा तसं ना, तसं तसं हा. साधारण याच्यामध्ये ना कस्टमर पर्सोना हा जो प्रकार ना याच्या बरोबर जातो. बरोबर. परफेक्ट. तर परफेक्ट. तुम्हाला कस्टमर पर्सोना जर असेल ना कोणाला, तर मी जस्ट सांगतो त्याच्यात. मला वाटतं एक आपण मागे एकदा साईट बघितली होती, आठवतं तुला? एक यू कॅन वी कॅन क्रिएट कस्टमर पर्सोना. हा हे लक्षात मुद्दाम टाईप केलं मी तुम्हाला, म्हणजे हे हा तुम्ही तुमच्या निवांत सॉफ्टवेअर पण असतं त्याची हा. तयार करतात आपलं टेम्पलेट येतं बघ, हो हो कस्टमर हो पर्सोना टेम्पलेट. त्या टेम्पलेटनुसार वी कॅन क्रिएट टेम्पलेट्स अँड एक्झाम्पल्स. हो. तर हे पण जरूर पाहायला पाहिजे म्हणजे बरोबर. मग हे. हे टेम्पलेटच अवांतर माहितीचं उदाहरण म्हणून सांगतो. बजाज फायनान्स हा एक असा व्यवसाय आहे हं, की जिथे तो नियर मोनोपॉली बिझनेस आणि मोनोपॉली ह्या एका गोष्टीने क्रिएट केलेली आहे त्यांनी. ते प्रायव्हेट लेंडिंग करतात, ते म्हणजे कर्जाऊ देतात पैसे. पण त्यांनी एक गोष्ट आयडेंटिफाय केली की बँकांना सहसा छोटे मोठे जे धंदे आहेत, ज्यांचे कॉर्पोरेशन आहे, त्यांना बिझनेस लोन देण्यामध्ये रस असतो. इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं युजली वर्गीकरण की त्यांची रिपेइंग कपॅसिटी 100% त्याची गेस करता येत नाही, म्हणून बँका तेवढ्या उत्सुक नसतात. हं, बजाज फायनान्सने जेव्हा बजाज ऑटोमधून तो व्यवसाय बाजूला काढला, तेव्हा ह्या एका गोष्टीवरती फार विचार करून त्यांनी त्यांच्या असं लक्षात आलं की काही काही असे ऑक्युपेशन आहेत की जे अबाव ऍव्हरेज त्यांचं इन्कम आहे, पण ते एकट्या दुकट्याने चालवले जातात. काही खूप माणसं हाताखाली असतात असं नाही. तर अशी कुठली ऑक्युपेशन आहे, मगाशी जी मी नावं घेतली ती आर्किटेक्ट एक असं ऑक्युपेशन आहे, लॉयर असं ऑक्युपेशन आहे, डॉक्टर ज्याचं क्लिनिक असतं तो एक असं ऑक्युपेशन आहे. खूप माणसं त्यांच्या हाताखाली नसतात, पण ह्यांचं उत्पन्न सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त असतं. ह्यांचा सगळा त्यांच्या पॅन कार्डच्या हिशोबाने डेटा जमा करून त्यांनी ह्यांना स्वस्तात लोन द्यायला सुरुवात केली. आणि स्वस्तात म्हणजे का, कारण त्यांना कळलं की हे डिफॉल्ट होणार नाहीत. ही हायली रेप्युटेड समाज जीवनात ज्यांचं काहीतरी एक पत आहे अशी ही मंडळी आहे. त्यामुळे इथे डिफॉल्ट होण्याची शक्यता कमी आहे, जो मे बी इतक्या वर्षात बँकांनी हा गोष्ट आयडेंटिफाय नाही केली होती. आणि त्यांनी ह्यांना लोन द्यायला आणि ह्यांना त्यांनी अगदी रेड कार्पेट घातल्यासारखं एकदम स्वस्ताऊ लोन द्यायला सुरुवात केली. आता ह्यांना स्वस्त मिळतंय म्हटल्यानंतर हे तर इकडे घेणारच, पण मग बँकांकडे ही जात नाही मंडळी. ह्याचा रिव्हर्स परिणाम असा झाला की ही क्रीम क्लासची मंडळी आहे जी लोन मध्ये डिफॉल्ट होणार नाहीत, आणि स्वस्त दिल्याने आपल्याकडे जेव्हा येणार तेव्हा ज्यांचे डिफॉल्ट होण्याची शक्यता आहे ते आपसुकच आपल्याकडे नाही येणार. ते जाऊ दे बँकांकडे, आपल्याला गहाण नकोच आहे, असाही त्यांनी विचार केला. आता तुम्हाला सांगतो की त्यांनी अजून काय काय, जे पर्सोना सर म्हणाले तसं, त्यांनी हा डॉक्टर आहे तर हा गायनाकोलॉजिस्ट आहे, ऑन्कोलॉजिस्ट आहे, अजून पेडियाट्रिशियन आहे, ऑर्थोपेडिक आहे, ते आयडेंटिफाय केलं. म्हणजे स्पेशलाइज सर्जन आहे की फक्त एमबीबीएस आहे. मग सर्जन आहे तर मुंबईत काटे रोडला राहतो का, नेपेन्सी रोडला राहतो का, तर त्याचं समजा उत्पन्नाचं सोर्स जास्त असेल नुसता हं. सर्जन असून पण, अनलाईक तो दुसऱ्या कुठल्या सबब्स मध्ये असला असता तर. असे जवळपास 200-250 डेटा पॉइंट त्यांनी आयडेंटिफाय केले. जेवढा जास्त तो एका रेप्युटेड एरियामध्ये राहतो आणि सर्जन आहे आणि वगैरे वगैरे, तेवढं अजून स्वस्त लोन. आणि ह्याचा रिव्हर्स परिणाम झाला की ह्या क्षेत्रातली त्या त्या एरियातली राहणारी मंडळी अजून दुसऱ्याकडे जाऊच शकत नाही. अशा डेटा पॉइंट्सनी आज असं आहे जवळपास 10-12 वर्षानंतरच्या बजाज फायनान्सच्या बिझनेसमध्ये, की जवळपास बजाज ऑटोचं 1 लाख कोटीचं जे टर्नओव्हर आहे त्याला बजाज फायनान्स क्रॉस करूनच पुढे गेलेलं. कालच मी सौरभ मुखर्जीचं ऐकलं होतं. तर टार्गेट मार्केट, त्याच्यामधला नीश, त्याच्यातून काहीतरी प्रॉफिट पूल आयडेंटिफाय होऊ शकतं, हे संजीव जैन आणि ते नानुमल थोडानी त्यांनी आयडेंटिफाय केलं. तर टार्गेट मार्केट हा एक
मोनोपॉली क्रिएट करण्याचा मार्ग असू शकतो. याचं क्लासिक उदाहरण आहे बजाज फायनान्स. याच्यात ना आपलं टार्गेट मार्केट पटकन बघायचं असेल ना, लोकलला किंवा कुठे, तर कधीतरी फेसबुक ऍड करून बघा. फेसबुक ऍड करताना तुम्हाला हे पटकन खूप छान पद्धतीने जाणून घ्यायचं. एनिवे, सो नेक्स्ट, स्टार्टअप कॅपिटल म्हणजे सुरुवातीच्या काळात सोपं आहे. तुम्ही स्वतःचे पैसे, मित्रमंडळी कोणाकडून घेतलेले, म्हणजे जिथे तुम्ही कर्जावर घेतलेली आहे रक्कम आणि तिथेही ते ओळखीचं आहे, त्यामुळे काय असं संस्थात्मक काहीतरी तुमच्यावरती प्रेशर नाहीये. सुरुवातीच्या काळात तुम्ही सगळं हे म्हटलंच आहे ना, वर्क. सोर्सेस ऑफ हो, दिस एक्झॅक्ट कॅपिटल. तेच. हो, इनर सर्कल, फ्रेंड्स, फॅमिली म्हटलंच आहे ना, तसं ते तुम्ही स्वतःचे पैसे किंवा एकदम जवळच्या व्यक्तींकडून. नाव दिस इज इम्पॉर्टंट. दिस इज दिस इम्पॉर्टंट. इज मोर इम्पॉर्टंट. मिनिमल वायबल प्रॉडक्ट त्यांनी म्हटलंय तसं की हे सुरुवातीला तुम्ही अगदी बेसिक फॉर्म तुम्ही करून त्याचं टेस्टिंग करता. तुम्ही अजून ते मार्केटमध्ये गेलेलं नसतं. कदाचित तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना किंवा तुमची छोटी कंपनी असेल तर कंपनीच्या एम्प्लॉईजनाच तुम्ही ते टेस्ट करायला लावता. लेट्स तुम्ही काय ऍप बनवलंय तर ते वर्कआउट होतंय की नाही वगैरे, त्याची मिनिमम वायबिलिटी तरी एखाद्याला ते काहीतरी तरी उपयोगाचं आहे की नाही असं वाटतंय. आणि मग ते तुम्ही अजून मार्केटमध्ये नाही, ते जवळच टेस्ट करता. मार्केटमध्ये पण टेस्ट करण्याची एक स्टेज असते, पण जे जवळच्याच मंडळींमध्ये तुम्ही काहीतरी जर बनवलं आहे प्रोटोटाईप, मी काय AI थ्रू काहीतरी एक बनवलं आणि रेडिओलॉजिस्ट टाईप, आणि मला आता कळतंय की ह्या AI मुळे मी त्या ज्या इमेजेस आहेत त्या पटकन वाचू शकतो, तर मी आपल्याच लोकांचे एक्सरे काढून मी ते वाचायला बघणार आणि ते मला त्याच्यात काय योग्य म्हणजे अॅक्युरसी किती कॅल्क्युलेट करता येते, समथिंग लाईक एकदम व्हेरी बेसिक लेवलला. अगदी घरातलं आपलं जरी उदाहरण घेतलं ना, हो, हो. तरी कधी कधी गृहिणी चटणी करतात किंवा लोणचं करतात नवीन. काय म्हणजे परफेक्ट. घरात आपण बघतो की पहिलं सगळं बरोबर आहे ना, विचारते बायको नेहमी की मीठ तिखट सगळं बरोबर आहे ना, दॅट इज MVP, नथिंग एल्स. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली परफेक्ट. की परफॉर्मन्स इंडिकेटर हे बऱ्याच एम्प्लॉई लोकांना माहित असेल की बिझनेस मेजर करायचे थोडेफार हे असतात की त्याच्याने तुम्हाला समजतं की बाबा आपलं काहीतरी सरळ धड चाललंय ना, की अगदीच आपण चुकीच्या मार्गावरती निघालो आहोत येते. आणि मग ते तुम्ही ते तुमचे इंडिकेटर्स ट्रॅक करू शकता, त्याच्याबद्दलची त्याच्यावरून तुम्हाला काही इनपुट्स मिळाले तर डिसिजन घेऊ शकता. छोट्या मोठ्या गोष्टी. आता हे ह्याचंच उदाहरण घेतलं तर हा बाबा लाडू दिवाळीला केले व्यवस्थित झाले किंवा चकली केली कुरकुरीत झाली म्हणजे व्यवस्थित सगळं व्यवस्थित गुणोत्तर जे काही इन्ग्रेडियंट्स आहे ते बरोबर आहे, तर मग आता हे आपण स्केल करू शकतो. हा इनपुट मिळाला म्हणजे ह्या रेशो मध्ये आपण क्वांटिटी वाढवली तर ती मोर ऑर लेस असंच त्याची चव लागेल, समथिंग लाईक. सो ते जे इनिशियल अजूनही टेस्टिंग असेल ना. आता हे सुद्धा परत अजून सोपं करून सांगायचं तर, मला जर माझं वजन कमी करायचं किंवा उलट तब्येत चांगली करायची, तर जाड माणसाचा KRA म्हणतात त्याला, की रिझल्ट एरिया, म्हणजे वजन कमी करणे आणि बारीक माणसाचं वजन वाढवणं. तर तुझं वजन वाढलं म्हणजे तब्येत तू सुधारली असं बारीक माणसाकरता झालं. म्हणजे हा KPI झाला, तुझं वजन, हा, की परफॉर्मन्स इंडिकेटर. किंवा वेस्ट लाईन कमी झाली जाड माणसाची म्हणजे KPI झाला. तर हे मोजता येण्यासारखं काय आहे त्याच्यात, हा मेजरेबल. इंडिकेटर हे असतात. साधं साधं म्हणजे बॅलन्स शीट मध्ये आपण बघतो तर ग्रॉस प्रॉफिट काय आहे तुझा, मग एबिट आपण आपल्या पॉडकास्ट एबिटावर तर जरूर बघ, मी सांगेन एबिटा इज अ बिग परफॉर्मन्स इंडिकेटर. म्हणजे हल्ली सगळे मेजर निर्णय जे होतात ते एबिटावरती होतात. एबिटा डिनोट्स युअर ऑपरेशनल मार्जिन्स, फायनान्शियल्स नाही, ऑपरेशनल मार्जिन. व्यवसायाचं सौष्ठव त्याच्यातून समजतं की बाबा हेल्दी आहे ठीक आहे. बिझनेस मॉडेल बऱ्याच जणांना ऐकून माहित असेल की तुम्ही कसा व्यवसाय करताय, तुम्ही कुठल्या मार्गाने जाताय, तुम्ही कसे पुढे म्हणजे ह्यालाच कनेक्टेड तुम्ही कसे प्रॉफिटेबल होणार. मग ह्याच्यात सगळं आलं तुमचं टार्गेट ऑडियन्स काय आहे, तुमचं प्रॉडक्ट काय आहे, तुम्ही कुठल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याबद्दल सांगायचं तर मी बॅगा विकतो ते मी ऑनलाईनच विकतो किंवा डिजिटल फर्स्ट हे माझं बिझनेस मॉडेल आहे. मी फिजिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये जातच नाही. कस्टमरने मला फोन करून माझ्याकडून फोटो मागवून किंवा माझ्या वेबसाईट वरून बॅग घ्यायचे आणि ती त्यांच्या घरपोच डिलिव्हर होणार. तुम्हालाही दुकानात कुठेही मिळणार नाही. आणि त्याचाच मी हे जे सांगितलंय की दुकानात मी देत नाहीये आणि त्यामुळे दुकानांना, रिटेलरला, डिस्ट्रीब्युटरला जे काही मार्जिन द्यायला लागतं ते ऍज अ डिस्काउंट म्हणून मी कस्टमरला पास ऑन करतोय. आणि मी अशी एक विन विन सिच्युएशन क्रिएट केली आहे की कस्टमरला MRP ला 30-35% डिस्काउंट मिळतं, मला रोकडे पैसे मिळतात. सो दॅट्स माय बिझनेस मॉडेल की मी असा व्यवसाय करतो. दॅट्स अबाउट इट.
याला D2C पण म्हणता येईल, डायरेक्ट डी टू टू सी कस्टमर, डायरेक्ट टू D2C, कन्झ्युमर. डिजिटल फर्स्ट आणि याला म्हणजेच तुम्ही D2C पण म्हणता कन्झ्युमरकडे, येईल, बिझनेस टू कन्झ्युमर असं म्हणता येईल. डायरेक्ट टू कन्झ्युमर, बिझनेस टू B2C जे आपण म्हणतो तसं. प्रॉफिट मार्जिन त्यांनी एक इथे रेव्हेन्यूचा फॉर्म्युला पण दिलेला आहे, पण ते फार सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की तुमचं उत्पन्न वजा खर्च, आणि त्याला तुम्ही ते जे येईल त्याला महसूल, आणि त्या गोष्टींनी जेव्हा त्याला महसुलाला भागतात तेव्हा जे येतं ते मार्जिन पर्सेंट मध्ये म्हणून 100 दिलंय. थोडक्यात 1000 रुपयाला मी वस्तू विकली, मला 500 रुपये खर्च आहे, मला जीएसटी आणि अजून एक्सपेन्स लागून अजून 100-200 रुपये खर्च झाला, मला 300 रुपये उरले. आता ह्याच्यात 1000ला मी 300ने भागणार तेव्हा जे उत्तर येणार ते पर्सेंट मध्ये, म्हणून ते झालं माझं प्रॉफिट मार्जिन इन टर्म्स ऑफ पर्सेंट. सोपं आहे. ऍक्च्युली नेट आपण प्रॉफिट. फायनान्शियल टर्म्स मध्ये जास्त बघूया. प्रॉफिट अनेक प्रकारे आहे, प्रॉफिट हा हो आपण थोडंसं नंतर बघूया हे. कारण हो, हे म्हणजे कसं ग्रॉस आता म्हणतात, इथे जे आहे, ग्रॉस आणि नेट प्रॉफिट वरती म्हटलंय तसं. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे, हे दिस इज हा, इम्पॉर्टंट. दिस चर्न इज रेट. इम्पॉर्टंट. चर्न रेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही काय म्हणू शकतो, तुम्ही जे काही म्हणजे पैसे तुम्ही घेतलाय समजा इन्व्हेस्टर कडून, आणि तुम्ही आता कस्टमर अक्वायर केलाय. समजा मी आज एक बॅग विकली, तो कस्टमर आला माझ्याकडे, पण नेक्स्ट टाइम साठी तो बॅग परत दुसरीकडे शोधायला गेला, म्हणजे माझ्याकडे तो कायमस्वरूपी राहिला नाही. आता हे प्रॉडक्ट कंपनीपेक्षा कन्झ्युमर इंटरनेट बिझनेसेस मध्ये जास्त व्यवस्थित सांगता किंवा येईल की, सबस्क्रिप्शन बेस्ड बिझनेसला. हा हा, सबस्क्रिप्शन. म्हणूनच म्हटलं कन्झ्युमर इंटरनेट बिझनेस जर आम्ही ब्रॉड टर्म वापरले, की समजा तुम्ही काय म्हणू शकतो, तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही काहीतरी मागवताय, फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट वरून तुम्ही मागवता, आणि मे बी 2-4-6 महिन्यांनी तुम्ही फ्लिपकार्ट वरून शिफ्ट झाला, तर तो मी ऍज अ कस्टमर म्हणून फ्लिपकार्ट वरती राहिलो, किती जण आले फ्लिपकार्ट कडे ऍज अ कस्टमर म्हणून, आणि त्याच्यातले किती जण निघून गेले आणि किती फायनली राहिले, तर हा जो चर्न झाला, कस्टमर अक्वायर केला, जे कस्टमर अक्विजिशन कॉस्ट म्हणतो, ती मोजून आपण अक्वायर केला, पण तो 2 महिन्यापेक्षा जास्त थांबलाच नाही, तर मग तुम्हाला त्याचा काय फायदा नाही झाला. तर हेही मोजायला लागतं, आणि बरोबर. म्हणून तो चर्न हा शब्द आहे की तो दिलं आला, खाली. कंटिन्युअस राहिला का, की तो निघून गेला. त्यांनी दिलंय खाली इकडे, कंपनी काय जे काय ते मंथली युजर, जे मागे मी एका पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं, 2 टर्म आहेत, DAU आणि MAU, डेली ऍक्टिव्ह युजर आणि मंथली ऍक्टिव्ह युजर, ते ट्रॅक केलं जातं. आता हा जो डेली ऍक्टिव्ह युजर मध्ये जे लोक आहेत, ते मंथलीचा डेटा काढताना त्याच्यात आहेत का, ते निघून गेलेत, मग तो अक्वायर करायला तुम्ही काहीतरी पैसे मोजलेत, पण महिन्याभरानंतर तो निघून गेला, तर तो तुमचा चर्न खाली गेला. म्हणजे इन आणि आउटची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे लोक सस्टेन पिरियड साठी राहतात ते तुमचे ऍक्च्युअल कस्टमर आहे. तो जो रेशो आहे, आतमध्ये आला आणि बाहेर गेला, त्याला चर्न म्हणतात. प्रूफ ऑफ कन्सेप्ट वगैरे आता ऍक्च्युली या दोन घ्यायची गोष्टी गरज जरा नाही. इम्पॉर्टंट आहेत. हा आपण प्रोडक्ट मार्केट फिट पुढच्या वेळी घेऊया, हा, चालेल. कारण जरा डेप्थ आहे ना त्याला थोडीशी. हो, प्रोडक्ट मार्केट फिट ऍक्च्युली सेपरेटली जरा जास्त बोलायला लागेल, हा. कारण संदर्भाच्या हिशोबाने येतात त्याला बरेच धागे दोरे. POC आपल्याला बोलता येईल. हो, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. द ability to demonstrate viability of a startup idea or business through consumer validation and market testing. मगाशी जे मी म्हटलं, तुम्ही जवळच्या लोकांमध्ये केलं मार्केट टेस्ट, जसं आईने लाडू केले आणि घरच्यांनाच दिले. तुम्ही बाहेर जाताय, तुम्ही ऍक्च्युली तुमच्या अनोळखी म्हणजे कस्टमरकडे जाताय, आणि त्यांच्यातून एका ठराविक कालावधीसाठी तुम्ही टेस्टिंग करून घेतली, तुम्ही त्यांचे फीडबॅक ऍक्च्युली नोंदवले, मे बी फॉर्म दिला, गुगल फॉर्म, किंवा फिजिकली तुम्ही केलं आणि त्यांचे फीडबॅक घेतले, आणि त्याच्यातून एक जनरल असं निघालं की तुम्ही जो विचार केलेला तो लोकांना पटतोय, सर्व्हिस असली तरी किंवा प्रॉडक्ट असलं तरी, आणि काहीतरी त्याच्यातून तुम्हाला बेअर मिनिमम रेव्हेन्यू येत आहे. आता ह्याच्यामध्ये बेअर मिनिमम रेव्हेन्यू अशासाठी म्हटलं मी, की केलेलं एकदमच लोकांनी म्हटलं की अरे चल हे काही चालणारच नाही, असं नाही. तुम्हाला काहीतरी व्हॅलिडेशन आहे, म्हणून ते प्रूफ झालं, तुमच्या कन्सेप्टचं प्रूफ, म्हणून प्रूफ ऑफ कन्सेप्ट, की त्या कस्टमरच्या व्हॅलिडेशनने, टेस्टिंगने तुम्ही आता हळूहळू पुढे जाऊ शकता. सुरुवातीचे 100-200-500 कस्टमर पैकी 10 जण नाही म्हणले असतील, पण मेजॉरिटी ऑफ लोकांना ते आवडत आहे, त्यामुळे हा एक कस्टमर कडून आलेला प्रूफ आहे तुमच्या कन्सेप्टचा. ठीक आहे, मला वाटतं इकडे पण थांबूया आज, असं वाटतंय. चालेल. काय त्याच्यामुळे प्रॉडक्ट मार्केट फिट आणि हे घ्यायचं असेल तर अजून 2-3 पुढे जातील.
हो काय वाटतं? चालेल ना. प्रॉडक्ट मार्केट फिट सांगूया आता फ्लो मध्ये सर, घेऊया, काय हरकत की नाही. प्रॉडक्ट मार्केट फिट मगाशी म्हटलं तसं, की तुम्ही एक आयडिया, आता हे सगळे टर्म ना एक लक्षात घ्या की स्टार्टअप साठी आहेत हा. हे कन्व्हेन्शनल बिझनेसला पण लागू होऊ शकत, म्हणजे बॅग मॅन्युफॅक्चरिंग हा कन्व्हेन्शनल बिझनेस आहे, त्यालाही ते लागू होतील. पण हम्म. स्टार्टअपचं असं आहे की अशी वस्तू जी ऍज अ प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस अजूनपर्यंत अस्तित्वात नव्हती, आणि म्हणून हे सगळे टर्म आलेले आहेत प्रॉडक्ट मार्केट फिट, की तुम्ही आता मगाशी जर सर म्हणाले तसं, की जनावरांसाठी जे काय समजा शेतीच्या ठिकाणी कुंपण घातलेलं असतं तिकडे दोघांचं नुकसान होतं. तर आता तुम्ही हे काय ह्याच्यासाठी काहीतरी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस अवेलेबल असणं हे काय पूर्वी अस्तित्वात नव्हतं. तुम्ही नवीन काहीतरी जन्माला घातलंय आणि आता तुम्ही ते चेक करताय की ते खरोखर वर्कआउट होत आहे का, म्हणजे लोकांना आवडतंय का. हम्म. त्यांनी इथे म्हटलंय फॉर अन इन डेप्थ ट्युटोरियल, एक वरती वेगळा त्यांनी एक हायपर लिंक दिली आहे, तिकडे हे तुम्ही आहे ना क्लिक करू आपल्याकडं, शकता. इंटरेस्ट कमी आहे. अच्छा, सेपरेटली तुम्ही हे हे केलं. बघ, हम्म, आपण एक केलेलं आहे. हे बघ. हम्म. आता ह्याचं उदाहरण देताना म्हणजे वाचूच शकतो आपण, पण उदाहरण देताना मी ह्याचं एक रिव्हर्स उदाहरण मी आधी बोललो होतो ते सांगतो, म्हणजे पटकन नको समजेल नको. की मार्केट फिट म्हणजे काय असायला पाहिजे. एक साधारण 2016-17च्या आसपास जेवढं मला लक्षात आहे की लॉन्ड्री स्टार्टअप फार जन्माला आले भारतात. आता परदेशात हा कन्सेप्ट आहे की तिथे एखाद्या ठिकाणी अशा वॉशिंग मशीन इन्स्टॉल केलेल्या असतात. बरेच जण पीजी किंवा असे एकुलते एक राहत असतात, नोकरी करतात. ते आठवड्याच्या शनिवार रविवारी सगळे आपले कपडे घेऊन जातात, एका वेळी तिकडे ते धुवायला घालतात. सेल्फ सर्व्हिस असतं ते. ते धुवून ड्राय होऊन बाहेर आले की घरी घेऊन जायचं, कारण ह्या सगळ्यासाठी त्यांच्याकडे घरी काय सोय नसते. असा तो कन्सेप्ट आहे. तुम्ही मिस्टर बीनच्या कुठल्या तरी एपिसोड मध्ये हे सगळं पाहिलेलं असेल. तर त्याला लॉन्ड्री असं म्हणतात. आपल्याकडे पण पण आपल्याकडे जे काय इस्त्री वगैरे करून देतात तसं नाही. तिकडे कपडे धुवून मिळतात आणि ती मशीन थ्रू धुवून मिळतात, आणि हे सेल्फ सर्व्हिस असतं, पण तिकडे माणूस बसलेला नसतो ते करायला. तुम्हालाच ऑपरेट करायची असते मशीन. आता हे परदेशात चाललंय आणि हे जसंच्या तसं इकडे भारतात कॉपी झालं. 3-4 फाउंडर्सने ते करायचा प्रयत्न केला, त्यांना फंडिंग मिळालं, पण एकही लॉन्ड्री स्टार्टअपचा सक्सेस रेट नाही, त्यांचं नाव नाही. तुम्हालाच माहित नसेल, मी तर शोधतोय पण सापडलेलं नाही. याची कारण आहेत, आणि मग जे मी मागे म्हटलं की कंझ्युमर बिहेवियरचा अभ्यास करायला लागतो. जे जिथे चालतंय ते तसंच्या तसं तुमचं पूर्ण देश, भाषा, रंग, संस्कृती, माणसांचं वागणं बोलणं उत्पन्न बदललं तर ते दुसरीकडे तसंच्या तसं चालेल का, ह्याच्या आधी काहीतरी शहानिशा करून घ्यायची असते. प्रॉडक्ट मार्केट फिट मिस झाल्याचं एक क्लासिक उदाहरण आहे. ह्याचं सिम्पल रिझन की आपल्या घरी येणाऱ्या मोलकरणी ही ह्या सगळ्यापेक्षा एक बेटर एफिशियंट सिस्टम आहे. त्यामुळे तुम्हाला लॉन्ड्री स्टार्टअप हे परफेक्टली प्रॉडक्ट मार्केट फिट नव्हतं, ह्याचं क्लासिक उदाहरण आहे. कारण जे काम पर्सनली आपण सांगून आपल्याला हवं तसं करून घेतो आणि ज्याच्यासाठी फार कमी खर्चात ते होतं, तुम्हाला लॉन्ड्रीमध्ये जायची गरज नाही, तिकडे पैसे मोजायची गरज नाही, आणि हे ते त्यामुळे ते जसंच्या तसं इकडे जे कॉपी केलं गेलं तो फार मूर्खपणाचा भाग होता. त्यामुळे प्रॉडक्ट मार्केट फिटचं इन रेट्रोस्पेक्शन ह्याच्यापेक्षा बेटर उदाहरण नाही असं. हरकत नाही, हरकत हम्म. नाही. इन्क्युबेटर इन्क्युबेटर म्हणजे बद्दल आपण देखील थोडस बोललो होतो. हा आपण हा थोडंसं बोललोय. हा पण हा तुमच्या जिकडे आयडियाज उगवल्या जातात अशा हो. ठिकाणी सगळ्या फॅसिलिटीज असतात. आपण गेल्या मला वाटतं फंडिंगच्याच त्याच्यामध्ये फंडिंगच्याच वेळी बोललेलं. बोललो. हो हो तर ते एक बोलले. हो. तर पिवोट, हा. पिवट पिवट एक महत्वाचा आहे, आणि त्याची सक्सेस आणि फेल्युअरची पण उदाहरणं आहेत. हम्म. फेल्युअरचं उदाहरण म्हणजे स्नॅपडील. स्नॅपडीलने कुपन्स देण्याचा सुरुवातीचा जो त्यांचा व्यवसाय होता तो ते कुपन कशाच्या अगेन्स्ट मध्ये तरी डिस्काउंटेड कुपन तुम्हाला दिलं जाईल ऍज अ व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस, जे तुम्ही एनकॅश करायचं अशाने सुरुवात केली होती. आणि नंतर ते ई मार्केट प्लेसला गेले, म्हणजे प्रॉडक्ट लिस्ट करायचं त्यांच्या साईटवरती आणि ते विकलं जाणार आणि हे नाही ते. त्याच्यात त्यांचा सपशेल हा प्रयत्न फसला. बऱ्याच फंडिंग राऊंड झाले होते, इव्हन रतन टाटांनी त्याच्यामध्ये फंड इन्व्हेस्ट केलं होतं. सम हाव फ्लिपकार्टने त्यांना आउटराईट परचेस केलं म्हणून कुणाल बैल वगैरे ती मंडळी वाचली. पण त्यांनी तो पिवट केला होता. त्यांना कळलं की हे आपण जे फक्त कुपनिंग करतोय ते काय सस्टेनेबल बिझनेस मॉडेल नाहीये, म्हणून ते अमेझॉन फ्लिपकार्ट सारखे
ई मार्केट प्लेस जसं म्हणतात ना, की ऑनलाईन मार्केट, तशा ठिकाणी ते आले आणि मग त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या वेंडर्सना रजिस्टर केलं आणि येते पण समाव ते प्रॉफिटेबल होऊ शकते. थोडक्यात तुम्ही एका विचाराने चाललेले असता आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की ह्याच्यात काय सस्टेनेबिलिटी दिसत नाही आणि एका लेवलला पुढे गेल्यानंतर एक सायझेबल ऑर्गनायझेशन तुमचं झालेलं आहे. तुम्ही कम्प्लीट तुमची बिझनेसची स्ट्रॅटेजी 180 अंश कोनात बदलताय किंवा प्रॉडक्टच बदलताय आणि तरी सुद्धा तुम्ही सक्सेसफुल होताय किंवा नाही होताय. पण हे जी बदलण्याची प्रक्रिया आहे आणि पिवट अशासाठी की फॉर एक्झाम्पल मी MBBS करतोय आणि मला 3-4 वर्षाला समजलं मला नाही, मला इंजिनिअरिंग करायचंय, मला अजून काय करायचंय, मला मीडियामध्ये काम करायचंय. ते 4 वर्षाचं जे काय तुमचं संचित असतं ते बाजूला ठेवून तुम्ही नव्याने सुरुवात करता. आता हे इंडिव्हिज्युअलिस्टिक झालं, पण संस्थात्मक लेवलचं तुमचं बिझनेस झाल्याच्या नंतर ते सगळं अपसाइड डाऊन बदलणं ही जी प्रक्रिया आहे त्याला पिवट म्हणतात. इथे त्यांनी म्हटलंय फीडबॅक तुम्हाला येतो मार्केटमधून आणि तुम्हाला कळतं तुमचं चुकलंय किंवा बरोबर आहे किंवा सस्टेनेबल नाही आणि त्या साईजला त्या लेवलला कमीत कमी वेळेत तुम्ही बिझनेस मॉडेल बदलून प्रॉडक्ट बदलून दुसरीकडे जाता आणि परत मार्केट वायबल होता. ही प्रक्रिया होता की नाही होता त्या सक्सेसचा काय या टर्मशी संबंध नाही, पण ती जी प्रक्रिया आहे त्याला पिवट म्हणतात. ठीक आहे. मला वाटतं आता आपण एवढ्यावर थांबूया आज. हो चालेल. कारण पुढचं जे आहे ना, हम्म. पुढचा एक टप्पा वेगळा आहे. म्हणजे हो. प्री सीड इक्विटी फंडिंग वगैरे. कॅपिटल थोड्याशा बरोबर. फायनान्स टर्म्स आहेत या, हो. तुम्ही पाहिल्यात का मग अशी? हा, आधीच्या ज्या होत्या त्या जरा प्रोसेसशी संबंधित होत्या. हा, थोड्याशा काय हे काय छोट्या कॅपिटल मोठ्या प्रक्रियांना काय यात आपल्याला म्हटलं जरा जास्ती जातं. बोलायला लागेल त्याच्यात. परफेक्ट. हो हो. थोडं जास्त हम्म. इक्विटी आपण जरा चांगलं बोलूया. चालेल. आणि डेप्ट इक्विटी याच्यावर डेप्ट पण घेऊया आपण. बरंच आहे. म्हणजे सगळे लागूनच आहेत, चांगले आहेत सगळं, त्याचा सिक्वेन्स चांगला आहे. हा, चांगला आहे. हो प्री स्टेज वगैरे म्हटलं ना, हे हो. सगळं ते आपण पुढच्या वेळी घेऊया. हम्म. तर आता इथे शेअरिंग स्टॉप करतो. हो. आणि याची गरज काय आहे हे पण सांगतो थोडंसं. की आता आम्ही आता बऱ्याच वेळेला जातो ना, मेंटरिंग जातो, तर सगळे हम्म. टेक्नोप्रेन्युअर्स असतात. इंजिनिअरिंग सगळे. तर हे टेक्नोप्रेन्युअर्स टेक्नॉलॉजीमध्ये बाप असतात सगळे. आणि चांगले धडाडीचे पण असतात काही काही. काही काही खूप छोट्या बॅकग्राऊंडवरून आलेले असतात. तर इतर वे यांचं ना कौतुक होतं तर त्यांनी खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे सांगतो मी तुम्हाला की आम्ही आता परवा गेलो होतो, तर खूप मी शून्यातनं उभं केलं म्हटलं. एक होता उद्योजक, त्यांनी खरंच शून्यातनं उभं केलं. बिदरवरून आला तो, काहीच नव्हतं. कर्नाटकचा इकडे आला आणि चांगलं मशीन शॉप उभं केलं. आणि 3-4 मशीन आहेत त्याच्याकडे. आणि तो तिथे बसलेला. मी म्हटलं तुझं काय आहे म्हणजे? तर तो म्हणला की 2-3 कंपन्यांकडे आम्ही माल सप्लाय करतो, नोव्हेंबर पासूनचे पैसे बाकी आहेत. म्हटलं का बरं नोव्हेंबर पासूनचे पैसे बाकी आहेत तुझे? तर त्यांनी हे सांगितलं की पैसे बाकी आहेत कारण देत नाहीत म्हणे 9-9 महिने पैसे कंपनी. 9-9 महिने कंपनीत. मग म्हटलं तू दुसऱ्या कंपन्या का बघत नाही? नाही म्हटलं गेलो नाही. म्हटलं इथे दिवसभर तुला बसून काय करायचं शॉपवर? इथे सगळी सिस्टीम लागली ना, यू गो आउट इन द मार्केट. हे कुठे सांगितलेलं आहे? सेलिंग करायचं हे माहितीच नाही. कारण विविध ठिकाणी त्यांनी पोर्टल वाढत तिकडे मोठे मोठे. इथे सत्कार झाला, तिथे सत्कार झाला, तिथे सत्कार झाला, तिथे सत्कार झाला. हे त्याला फोटो लावून दिलेले आहेत बरं का. तर त्याच्यामध्ये अडकलाय तो. मार्केटला जाणार कधी हा माणूस? तर हा पण एक मोठा विषय आहे बरं का. आपण मागे डिलेड ग्रॅटिफिकेशन वरती पण घेतलंय. डिलेड तर ग्रॅटिफिकेशन, लोकप्रियतेचा सोर्स वगैरे हा, आपण म्हटलंय तर की हे मारक आहेत विषय. तर त्यामुळे ते सु यायला लागून येतील. त्याच्यापेक्षा फायनान्शियल स्मार्ट झाला ना माणूस, आणि हे तर ते खूप चांगलं होईल. म्हणजे बरोबर. पटकन जागेवर येईल. काय जी बरोबर. मती असते ना सारखी तिकडे जाणवेल की हे काय बरोबर. खरं नाही, शेवटी हम्म. माझा लेखाजोखाच खरा. हा? बरोबर. आणि त्याला विचारलं की हे सगळे सत्कार तुझे होतात, सगळे छान 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 चाललंय तुझं, पण तुला पगार काढतो का रे महिन्याला? तो म्हणतो नाही. म्हणजे तो हॉटेलच्या काउंटरमधूनच पैसे वापरतो म्हणलं तू, असं वगैरे. हे रे मी हो. त्या तिकडे आपण म्हणजे तो ह्याच्याबद्दल पण बोललो होतो ना, एक तो 15-20 मिनिटाचा सौरभ मुखर्जीचा व्हिडिओ आहे की कॅरेक्टरिस्टिक काय आहेत. हम्म. काही जे 8-9 त्याने इंडियाचे रॉकस्टार सीईओ ची नावं घेतली हो, आहेत, बरोबर. ज्यांच्या व्यवसायाचं नाव आपल्याला माहित नसेल, त्यांचं नाव माहित नसेल, ते आपल्या बाजूला येऊन बसले तर माहित नसेल, पण ते काय करतात तर ते कुठेही इंटरव्ह्यू द्यायला जात नाही, पेप्सीवरती दिसणार नाही, कुठली फुटबॉलची टीम विकत घेणार नाही, IPL विकत घेणार नाही,
दिवस रात्र 24 तास कंपनी किंवा फॅक्टरीमध्ये बसून ते पुस्तकं वाचतील किंवा आपलं काम नाही. पुस्तकं अशासाठी की ते म्हणतात की वन आयडिया इज वर्थ $1 million. आणि ऍक्च्युली. बाकीच्या वेळ म्हणजे काम धंदा केल्याच्या नंतर जो वेळ आहे ना, तो जे ते लोक स्वतःच जजमेंट शार्प करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील ते करतात. आणि त्याच्यासाठी तो असं म्हटलंय की ह्या मंडळींना 15 मिनिटं लागतात कुठलाही नवीन कन्सेप्ट समजायला. कारण वाचून वाचून घासून पुसून आपली क्षमता बुद्धीची प्रोसेसरची एवढी शार्प केलेली असते की फिजिक्सचा कन्सेप्ट असू दे का एआय चा कन्सेप्ट असू दे, त्यांना 15 मिनिटात समजतो. पुढच्या 5 मिनिटात ते $1 million डिसिजन घेऊन मोकळे झालेले असतात. आणि ह्या लोकप्रियतेच्या छान चौकीच्या नादी ते लागत नाही, त्यामुळे त्यांचं जजमेंट रेझर शार्प झालेलं असतं. असं त्याने एक बढिया. फिनॉमेना मांडलेलं आहे. बढिया. शशी चलो. जगदीशनचं त्याने नाव घेतलं. आपल्याला मलाही माहित नव्हतं की एचडीएफसीचा सीईओ आहे सध्याचा. आज मला एचडीएफसी जायचं होतं म्हणून मी कुठेतरी वाचलं 10 कोटी रुपयाचं त्याचं पॅकेज आहे या वर्षीचं 2024. आणि म्हणतो की 9% म्हणजे एचडीएफसी बँक लिस्टेड कंपनी आहे. इंडियन स्टॉक मार्केटचा 9% रेव्हेन्यू एक कंपनी कमवते, दॅट इज एचडीएफसी बँक. आता हे आपल्याला अजिबात माहित नसतं. 6,000 लिस्टेड कंपन्या आणि ओव्हरऑल स्टॉक मार्केट फक्त सेन्सेक्स पहिल्या 30 कंपन्या मार्केट कॅपने आपण म्हणतो की सेन्सेक्स एवढा आहे. 6,000 लिस्टेड कंपन्यांचा पैकी 9% रेव्हेन्यू एक कंपनी कमवते. ते हे आहे की रेझर शार्प जजमेंट त्यांची. आणि म्हणून शशी जगदीशन कोण माहित नाही, दिसतं कसा माहित नाही आपल्याला, असं आहे. एनिवे, येस. ओके. चला. पुढचं आपण पुढचा यातला पार्ट 2 घेऊया. हो, म्हणजे पाठ पार्ट 3, पार्ट 4, आपण पार्ट 5 म्हणतो. कुठपर्यंत आलो मी जरा मार्क करून ठेवतो. आपण प्री सीड फंडिंगच्या नंतरच घेणार आहोत ना. माझ्याकडे आहे ना. ओके. पण हे मस्त होतंय आणि हे जरा एंटरटेनिंग पण आहे सांगताना. नाही, आणि ते डॉक्युमेंट शेअर करायला बरं पडतो व्हिडिओपेक्षा. डॉक्युमेंट्स आणि हे बाकीचे व्हिडिओ लिंक मध्ये लिंक देऊन टाका. बरोबर. लेबर ऍडवायझरची लिंक तुम्हाला पाठवून ती ठेवतो. पण देऊ आणि याची पण देऊ काय. वारुकीची. अंकुरवारी करून. ओके. चलो. ओके. बाय. चलो, मस्त. थँक्यू. नमस्कार.